नमस्कार, मी मनोशी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी येते. मंत्री अत्राम यांच्या शासकीय बंगल्यात खासगी व्यक्तीकडून शासकीय बैठका घेतल्या जात आहेत असं वृत्त समोर येत आहे. कराळे नावाच्या व्यक्तीकडून खात्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. अधिकाऱ्यांच्या संघटनेची मंत्री बाबा अत्राम कडे तक्रार देखील करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन खात्यात कराळे नावाच्या व्यक्तीचा हस्तक्षेप होतोय अशी देखील चर्चा आहे. कराळेच्या बैठकीला हजर राहणं सक्तीचं असल्याचं सुद्धा या तक्रारीत नमूद करण्यात आलंय. आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहे. अक्षय, नेमका काय प्रकार आहे हा? मनश्री, खरं तर अन्न व औषध प्रशासन मंत्री असलेले राष्ट्रवादीचे मंत्री बाबाराव अत्राम यांच्या संपूर्ण शासकीय खात्याच्या ज्या काही अधिकाऱ्यांच्या बैठका आहेत त्या कराळे नामक तिसऱ्या व्यक्तीकडनं घेण्यात येत आहे. कराळे नावाचा जो व्यक्ती आहे तो शासकीय अधिकारी नसताना देखील त्यांच्याकडनं या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जातात आणि या सगळ्या बैठकांवरती अधिकाऱ्यांची नाराजी जी आहे ती पाहायला मिळते. खरं तर 18 जुलैला पुण्यातल्या अन्न व औषध प्रशासन विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती कराळे यांच्या उपस्थितीमध्ये सुरूची ही जी शासकीय इमारत आहे त्या इमारतीमध्ये बाबाराव अत्राम यांचं शासकीय निवासस्थान आहे त्या निवासस्थानी ही संपूर्ण बैठक पार पडलेली होती. या बैठकीमध्ये संपूर्ण ब्रीफिंग जे आहे खात्याच्या संदर्भातलं ते ब्रीफिंग कराळे नावाच्या व्यक्तीकडनं घेतलं गेलेलं होतं. कराळे नावाचा व्यक्ती जो आहे तो कुठेतरी या संपूर्ण खात्यामध्ये ढवळाढवळ करतोय. संबंधित व्यक्ती कराळे ही जी संबंधित व्यक्ती आहे ती खात्याशी निगडीत नसताना देखील त्या खात्याचा कार्यभार जो आहे तो या संदर्भातला ब्रीफिंग घेताना पाहायला मिळते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या संघटनेकडनं नाराजी देखील वर्तवण्यात आली. या संदर्भात तक्रार जी आहे अधिकाऱ्यांकडनं ती मंत्री बाबाराव अत्राम यांना देण्यात सुद्धा आलेली आहे. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीकडे पुढे मंत्री बाबाराव अत्राम यांच्याकडनं कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार. अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे अन्न औषध प्रशासनामध्ये नेमकं काय घडतंय हे बघणं महत्वाचं आहे. धन्यवाद अक्षय दिलेल्या माहितीबद्दल.